मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत। पाहूया त्याचं थेट प्रसारण। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आज नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आज शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे अशी माहिती दिलेली आहे। म्हणजेच की बघा, 2020 पासून तर 2024 पर्यंत केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विम्याचा हा दुसरा टप्पा आहे। आज दुपारी 2 वाजेपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या रकमेचे वितरण सुरू होणार आहे। ज्या शेतकरी मित्रांनो बघा, अद्याप पीक विम्याची एकही रुपया मिळाला नाही, त्यासाठी ही खूप आनंदाची बातमी ठरणार आहे। बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी वाट पाहत होते की पीक विमा आमच्या बँक खात्यात कधी मिळणार। आता शेतकरी मित्रांनो बघा, PM किसान सन्मान निधी योजनाचा व तसे बघा ज्या शेतकऱ्याला अतिवृष्टी मिळाली त्या शेतकऱ्याला आता पीक विमा सुद्धा जमा होणार आहे। बघा, हेक्टरी 20,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे। बघा, हे 2022 ते 2024 या 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा आहे, जो सोडण्यासाठी आज मुहूर्त लागल्याचं दिसत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट महाराष्ट्र बँक बघा, तसेच इंडियन बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सरकारी बँक अशा विविध बँकेमध्ये खातं असल्यास सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होणार आहे। आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, मागील महिन्यापासून बघा अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला नव्हता। पत्रकाराने याबद्दल विचार केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना तातडीने आदेश दिला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हेक्टरी एकूण 20,000 रुपये पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांकडून आलेला आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, 2 वाजेपासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सगळ्याच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पीक विमा जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचे बघा यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आणि ज्या शेतकऱ्याचे यादीत नाव नसेल त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही। लक्षपूर्वक आहे का? बघा, आता मुख्यमंत्र्यांनी आदेश म्हणजेच की अंतिम निर्णय असतो, त्यामुळे आता या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारने बघा 16 जिल्ह्याची यादी जाहीर केलेली आहे आणि या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा आज सुरू झालेला आहे। त्यामुळे या 16 जिल्ह्यामध्ये स्पष्टपणे असलेल्या सर्वच पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता जमा होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता तुम्ही पीक विमा आज येईल, बघा तुम्हाला वाटत असेल की बघा सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितले आहे की बघा तुम्हाला पीक विमा आज येईल, उद्या येईल अशा फक्त वाट बघत होते, परंतु आता ठामपणे कोणी सांगत नव्हतं की आता मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेत घेऊन थट्ट सांगितलं आहे की बघा आता पीक विमा आज दुपारी 2 वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होत आहे। तर तुम्ही बघा 2020 तर 2021 किंवा 2024 मध्ये कधीही पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला खात्यामध्ये पीक विमा सोडण्यासाठी आता मुहूर्त लागलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता व तसेच पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या या 16 जिल्ह्याची यादी बँकेंना देण्यात आलेली आहे। कारण की यामध्ये 2022 तर 2021 तर 2024 या 3 वर्षाची यादी आहे। कारण की बघा केंद्र सरकारने मंजूर केलेला हा 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर आज जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्यासाठी ही अंतिम निर्णय घेण्यात दिसत येत आहे। आताची सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी बातमी आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, प्रत्येक पिकानुसार पीक विम्याची रक्कम वेगळी असणार आहे। आता म्हणजेच की बघा तुम्हाला पिकाला 2022 ते 2024 मध्ये झालेल्या नुकसान आणि अर्ज भरताना नोंदवलेल्या पिकानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण बघा काही शेवटी अर्धवटच माहिती बघतात, म्हणजे की बघा काही शेतकरी ही माहिती अर्धवटच माहिती घेतात, त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे समजत नाही। आता मुख्यमंत्र्यांनी थट्ट आदेश काढण्यात आलेला आहे की निर्णय अंतिम झालेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, हे खरंच आता भात पिकासाठी आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे। आता बघा भात पिकासाठी तसेच उदाहरणार्थ शेतकरी मित्रांनो बघा सिंधुदुर्ग आणि रायगड आणि रत्नागिरी 2020 आणि 2021 ते 2024 मध्ये नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात आज दुपारी 2 वाजेपर्यंत
तारखेपासून जमा करण्यात येणार आहे. आता शेतकऱ्यासाठी ही खरोखरच एक आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बाजरी पिकासाठी नुकसान बघा झालेलं असेल. उदाहरणार्थ बघा शेतकरी मित्रांनो, सोलापूर, सांगली त्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी बघा 32,000 रुपयापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. हे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. व तसेच बघा भुईमूग पिकासाठी शेतकरी मित्रांनो 2020 ते 2021 ते 2024 मध्ये नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यासाठी हेक्टरी 45,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आज खऱ्या अर्थात सुरू झालेला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यासाठी आजचा दिवस गोड होणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता सोयाबीन पिकासाठी नुकसानासाठी जर तुम्ही 2020 ते 2024 मध्ये पीक विमा भरला असेल तर 3 वर्षाचा मिळून हेक्टरी 55,000 रुपये सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच बघा मूग म्हणजे की मूग पिकासाठी शेतकरी मित्रांनो बघा 28,000 रुपये हे एकत्रपणे पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच उडीद पिकासाठी सुद्धा 25,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा एकदा जमा करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा तूर पिकाचं नुकसान झालेलं असेल तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला 47,000 रुपये 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं बघा कापूस पिकाचे हेक्टरी 3 वर्षाचे नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला बघा 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आता सर्वाधिक पीक विमा हे कापसा पिकासाठी आता शेतकरी मित्रांनो बघा फक्त आज या 16 जिल्ह्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात हा आजही निधी जमा होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो ते 16 जिल्हे कोणते आहे? सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा आता नंदुरबार, तसेच बघा नागपूर, परभणी, यवतमाळ, बीड, जालना, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर. तसेच शेतकरी मित्रांनो बघा या 8 जिल्ह्यातील समावेश आहे. व्यतिरिक्त रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग व तसेच बघा सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला आणि अमरावती या अन्य 8 जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्याला या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार पीक विमा यांची यादी जर तुम्हाला बघायची असेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.